गडचिरोली जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता। आज पावसाने विश्रांती घेतली, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जे नदी आहेत ते भरभरून चाललेले आहेत, 100% भरलेले आहेत। आणि गडचिरोली जिल्ह्यासह तेलंगणा राज्यात आणि छत्तीसगड राज्यातही मुसळधार पावसाचा फटका पडला। विदर्भात सध्या पूर परिस्थिती अनेक भागात आहे आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड किंवा सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आज सकाळी भामरागड येथील पर्लाकोटा नदीचे पूर ओसरल्यामुळे सध्या भामरागड आल्लापल्ली राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आणि सिरोंचा ते छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्गही सुरू झालेला आहे, परंतु धोका पातळीच्या जवळ हे नद्या वाहत असून गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती, पर्लाकोटा, पामुला गौतम अशा नद्या ज्या आहेत ते धोका पातळीच्या जवळ वाहत आहे। पूर संकट जे आहे ते कायम आहे, कारण की एक 5 ते 10% पाण्यात वाढ झाली तर पुन्हा पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात ही प्राणहिता नदी आहे, आपण बघू शकतो कशा प्रकारे जवळपास एक 3 ते 4 किलोमीटर लांब जी आहे ती नदी दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणात पाण्यात वाढ झालेली आहे। पावसाने विश्रांती घेतली, परंतु यावेळी सर्वात जास्त पुराचा फटका जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पडलेला आहे। आणि सध्या शेतकऱ्यांमध्ये जे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती किंवा शेतकऱ्यांचे पीक आहे यांचे नुकसान झालेले आहे। पंचनाम्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले, पंचनामे सुरू आहे, परंतु शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार आणि शेतकऱ्यांचे कितपत नुकसान झाला याची आकडेवारी अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनासमोर आलेली नाही। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।